हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली अनेक भाषांची जननी संस्कृत भाषा. पण शालेय स्तरावर संस्कृत हा विषय केवळ परीक्षेत उत्तम गुण मिळवण्याचा विषय झालाय. शालेय परीक्षा उत्तीर्ण झाली की पुढे संस्कृत भाषा आणि बहुतेक विद्यार्थ्यांचं या विषयाशी असलेलं नातं संपून जातं. मोजकेच विद्यार्थी संस्कृत या विषयात पदवी किंवा पदवीनंतरचं शिक्षण घेतात. म्हणून संस्कृत ही अभ्यासाची, संवादाची आणि पुढं जाऊन संशोधनाची भाषा म्हणून विकसित व्हायला हवी या हेतूनं शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेतल्या संस्कृतच्या अध्यापिका माधुरी अभय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलाय संस्कृतिका हा अभिनव संस्कृत शिक्षण प्रयोग. भारतातली संस्कृत भाषेची पहिली ज्ञानरचनावादी प्रयोगशाळा कराडमध्ये उभारण्यात आली आहे. संस्कृत भाषेतील साहित्याचं जतन, संवर्धन आणि त्या आधारे ज्ञानरचनावादी अध्ययन व्हावे हा यामागील उद्देश आहे. प्रशालेच्या निवृत्त शिक्षिका स्वर्गीय डॉक्टर सुनंदा कुलकर्णी यांनी दिलेल्या देणगीतून हा प्रकल्प आकाराला आलाय. यासाठी पुढाकार घेतलाय शिक्षण मंडळ कराडनं. कराडमधल्या मंगळवार पेठेत असलेल्या शिक्षण मंडळ कराडच्या वसतिगृहाच्या वास्तूमध्ये संस्कृतिका हा शिक्षण प्रयोग आपल्याला पाहायला मिळतो. 2020 आणि 2021 हे शिक्षण मंडळ कराडचं शताब्दी वर्ष आहे. याचा उल्लेख करताना मला अतिशय आनंद होतो. आणि या शताब्दी वर्षाच्या दृष्टिकोनातून संस्थेने अनेक उपक्रम राबवत आहे आणि राबवणार आहे. संस्थेने आजपर्यंत अनेक नवीन उपक्रमामध्ये आपली भारतीय संस्कृती जपण्याच्या दृष्टिकोनातून आपली सर्व भाषांची जी मातृभाषा आहे अशा संस्कृत भाषेचं संवर्धन करण्यासाठी म्हणून या संस्कृतच्या दृष्टिकोनातून, त्याचा प्रचार होण्याच्या दृष्टिकोनातून एक ज्ञानरचनावादी प्रयोगशाळा सुरू करण्याचे ठरवले. आणि यातूनच आजची ही आपली संस्कृतची ज्ञानरचनावादी प्रयोगशाळेचा जन्म झाला किंवा तिनं आकार घेतला. निश्चितच आमच्या लाहोटी कन्या प्रशालेच्या संस्कृतच्या अध्यापिका सौ माधुरी कुलकर्णी यांनी यासाठी अतिशय महत्त्वाची कामगिरी किंवा मोलाची कामगिरी बजावली आहे, याचा मला विशेष उल्लेख करावासा वाटतो. संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी, संस्कृतच्या शिक्षकांसाठी आणि जे संस्कृत अभ्यासप्रेमी आहेत यांच्यासाठी ही प्रयोगशाळा निश्चितच उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. हा जो उपक्रम आहे, ही जी प्रयोगशाळा आहे, हा निश्चितच या कराड शहर आणि परिसरामधील असणाऱ्या संस्कृतप्रेमी नागरिकांसाठी म्हणा किंवा शिक्षकांसाठी आणि संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी, अध्यापनासाठी निश्चित उपयोगी होईल याची मला खात्री आहे. या वास्तूत प्रवेश करतानाच आपण आता संस्कृत भाषेच्या जंगलामध्ये हरवून जाणार आहोत याची कल्पना येते. ज्येष्ठ संस्कृत भाषा तज्ज्ञ गजानन बाळ पळसुले यांच्या गीतावर आधारित चित्र इथं रेखाटण्यात आली आहेत. वास्तूच्या या भागातच संस्कृत साहित्याचे अंतरंग उलगडणारी चित्रेही इथं दिसतात. वाणीची शुद्धता, मुलांच्या मेंदूचा विकास होण्यासाठी आणि संस्कृत साहित्य, कला यांचा इतिहास, परंपरा समजून घेण्यासाठी संस्कृत शिक्षण गरजेचे आहे. संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही आग्रह धरला होता. संस्कृतिका या वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला दिसतो संस्कृत साधना कक्ष. निसर्गानं मानवाला दिलेली ओंकार स्वरूप देणगी इथं आपल्याला अनुभवायला मिळते. शिक्षण मंडळ कराडला त्याच्या संस्थापकांपासून संस्कृत प्रेमींची आणि व्यासंगी विद्वानांची मोठी परंपरा आहे. दादासाहेब आळतेकर हे यातलं प्रमुख नाव. संस्कृत भाषेची ओळख हल्लीच्या विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीनं करून द्यावी, संस्कृत भाषेचं प्रेम निर्माण व्हावं, संस्कृत भाषेची आवड निर्माण व्हावी या दृष्टीनं काही उपक्रम सुरू करावा. संस्कृत ही ज्ञानभाषा आहे हे म्हणलं जातंच. संस्कृतमध्ये प्राचीन ज्ञानाबरोबरच अर्वाचीन ज्ञानाला देखील
जो आत्मविश्वासानं सामोरं जाण्याची ताकद आहे हे आपल्या सिडॅकसारख्या संस्थेनं अनेक वार सिद्ध केलेलं आहे. सुनंदाताई कुलकर्णी यांच्या इच्छेप्रमाणे सुरुवात झालेली ही प्रयोगशाळा आता कराडसाठीच नव्हे तर सातारा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानरचनावादी प्रयोगशाळा म्हणून शिक्षणाच्या मूळ प्रवाहामध्ये आजपासून सामील होते. भाषेचं तांत्रिक ज्ञान अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये किंबहुना खेळामधूनच कसं मिळेल, कसं दिलं जाऊ शकेल हे या इथं उदाहरण आपण पाहू शकतो. नव्या युगामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान, संगणक, इंटरनेटमुळं माहितीची गंगा अव्याहतपणे सुरू झाली आहे. शिक्षण क्षेत्राला याचा लाभ अधिक झाला आहे. शाळेतील एका वर्गात बसून पुस्तकातली केवळ माहिती न पुरवता जगभरातली माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं ही गरज बनली आहे. शिवाय गेल्या काही वर्षात ज्ञानरचनावाद ही अध्ययन अध्यापनाची नवीन पद्धत विकसित झाली आहे. ज्ञानरचनावाद हा शिक्षण क्षेत्राला वाट दाखवणारा वाटाड्या आहे. या रचनावादी दिव्याच्या प्रकाशात चालत राहणे हा नव्या शिक्षणाचा मूलमंत्र आहे. संस्कृतिकामध्ये ज्ञानरचनावाद या सिद्धांतावर आधारित विशेष उपक्रम आणि प्रकल्प मांडण्यात आले आहेत. सापशिडी, शब्दकोडी, स्वरव्यंजन ओळख यांच्या साहाय्यानं संस्कृत भाषा अधिक प्रवाही पद्धतीनं शिकण्याची इथं सुविधा आहे. विद्यार्थी खेळातून भाषेची विविधता, व्याकरण शिकू शकतात अशी रचना इथं आहे. यामागं संकल्पक आणि समन्वयक माधुरी अभय कुलकर्णी यांचं गेल्या 15 वर्षातलं अखंड संस्कृत विषयक चिंतन, विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. त्या म्हणतात, शिक्षण मंडळ कराडच्या प्रोत्साहनाने या ठिकाणी स्थापन झालेल्या संस्कृतच्या रचनावादी वर्गामध्ये मी उभी आहे. कदाचित भारतातील हा पहिला प्रयोग असेल की संस्कृतची अशी रचनावादी प्रयोगशाळा या ठिकाणी साकारतीये. या ठिकाणी या संस्कृत खेळ वर्गामध्ये सापशिडी आहे. हसत खेळत संस्कृत शिका. त्यानंतर उच्चारण स्थानानी असा एक खेळ या ठिकाणी बनवलेला आहे. शिकता शिकता तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही कुठं बघता? तुमच्या हाताशी शब्दकोश असतो का? धातुकोश असतो का? तर नाही. पण या ठिकाणी ना कालिदास ग्रंथालय उपलब्ध आहे, ज्या ठिकाणी हे सगळे संदर्भ तुम्ही अगदी सहज बघू शकाल. तुम्हाला शिकण्यासाठी कम्प्युटरवर अनेक प्रेझेंटेशन्स बनवलेली आहेत. या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुमच्या कानावर भाषांचे विविध वाक्य पडणार आहेत. शब्द जे असतात, म्हणजे आपण मराठी भाषा शिकताना कधी त्याचं एकवचन द्विवचन पाठ करत नाही, कारण ती रोज तुमच्या कानावर पडते. पण संस्कृतचं तसं होत नाही आणि मग ती तुम्हाला क्लिष्ट वाटायला लागते. पण पाठांतर म्हणजेच रटनम हा आपला उद्देश मुळीच नाही. रचनावादी शिक्षण पद्धतीमध्ये मुलांना काय शहाणपण मिळालं हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी शिकलेलं जे काही असेल ते मुलं ज्ञानकल्पवृक्षामध्ये मांडतील. संस्कृतिकेच्या माध्यमातून संस्कृतचा प्रचार व्हावा यासाठी अनेक कोर्सेस उपलब्ध केले जाणार आहेत. नजीकच्या काळामध्येच या ठिकाणी संस्कृत शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी संशोधनात्मक प्रकल्प केले जाणार आहेत. बाहुली नाट्य हा मुलांमधली सर्जनशीलता आणि आकलन क्षमता वाढवणारा कला प्रकार संस्कृत भाषेला व्यवहारात आणणारा आहे. मातृभाषेपासून ते परकीय भाषेपर्यंतचा भाषा प्रवास सध्या अवघड स्थितीतून जात असताना संस्कृतसारख्या भाषेला संजीवनी मिळावी यासाठी शिक्षण मंडळ कराड प्रयत्नशील आहे. त्या प्रयत्नांचं दृश्य रूप म्हणजे संस्कृतिका हा प्रकल्प. एकत्र येऊन सगळे मिळून शिकू, अभ्यास करू आणि संस्कृत भाषेच्या उत्थानासाठी प्रयत्न करू हा विचार यामागे आहे. शिक्षण मंडळ कराडचं 2020-21 हे शताब्दी वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर ही संस्कृतिका आज आपण सगळ्यांसाठी खुली करत आहोत. लोकांनी यावं, पाहावं, भाषेचा अभ्यास करावा, संस्कृतचा अभ्यास करावा. आज परदेशी सुद्धा म्हणलं जातं की संस्कृत ही भाषा
संगणकीय भाषा होऊ शकते. पुढच्या संगणकीय युगाची जर वाटचाल आपण पाहिली तर संस्कृतची आवश्यकता आपल्याला नक्की कळते. आपण गॅझेट्स पाहतो, दिवसेंदिवस मोबाईल, टी व्ही आणि याच्याकडे खूप नवी पिढी वळते आहे. या पिढीला पुन्हा एकदा साहित्याकडे आणण्याचं काम आम्ही शिक्षण मंडळाद्वारे मागच्या वर्षीपासून विद्यार्थी साहित्य संमेलनाद्वारे केला. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेलं, आयोजित केलेलं, सादर केलेलं आणि विद्यार्थ्यांसाठी केलेलं हे साहित्य संमेलन नक्की वाचनालयाकडे घेऊन जाईल. हा प्रकल्प लोकार्पण करताना मंडळाला खूप आनंद होत आहे. या सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभाग घ्यावा, याचा लाभ घ्यावा. भविष्यात संस्कृत विषयक निवडक अभ्यासक्रमही इथं सुरू करण्याचा शिक्षण मंडळ कराडचा मानस आहे. संस्कृत भाषेचा यज्ञ गेली अनेक युग आपल्याला दिशादर्शक ठरलाय. संस्कृतिका या भारतातल्या पहिल्या ज्ञानरचनावादी संस्कृत प्रयोगशाळेच्या निर्मितीनं शिक्षण क्षेत्राला एक नवा आयाम मिळालाय. सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग्